तर आजचं हे अमावस्या ध्यान जे आहे याचं वैशिष्ट्य असं आहे की आता उद्यापासून चैत्र नवरात्र चालू होत आहे. आपलं नवीन वर्ष गुढीपाडवा आहे आणि आजची ही अमावस्या आहे. तसंच आज सूर्यग्रहण पण झालं. तर अशा पद्धतीनं जे काय ग्रहमानांची परिस्थिती आहे त्यानुसार आपल्या शारीरिक, मानसिक, भावनिक अशा प्रत्येक स्तरावर त्याचे वेगवेगळे परिणाम होतात. तर त्याला अनुसरून आज गुरुजींनी त्रिदेह ध्यान म्हणजे आपल्याला आपल्या तीन देहाचं ध्यान. तर तीन देह कुठले? आपल्याला एवढंच माहिती आहे की आपलं देह देह आहे. परंतु हे तीन देह कुठले? तर स्थूल, सूक्ष्म आणि कारण असे तीन प्रकारचे आपले शरीर आहेत. आणि या प्रत्येक शरीराचं एक्सपान्शन, या प्रत्येक शरीराचं ध्यान, धारणा आज आपल्याला करायची आहे. धारणा म्हणजे काय करायची आहे? त्या शरीरावर आपल्याला मन एकसारखं लावून धरायचं, त्याला आपण धारणा म्हणतो. तर आजच्या या ध्यानामध्ये आपण आपल्या या तीन शरीराचं ध्यान करणार आहोत. आता आपलं जे स्थूल शरीर आहे ते स्थूल शरीर काय आहे? तर स्थूल शरीर आहे, आपण जे म्हणतो मी बसलेला आहे. आपल्या शरीरामध्ये आपण म्हणतो मांस प्लस अस्थी असतील, हाडे असतील किंवा त्वचा असेल, तर हे पृथ्वी तत्व आहे. म्हणजे याचा अर्थ काय? हे पंचमहाभूतांचं बनलेलं आहे. या शरीरामध्ये अग्नी आहे, या या शरीरामध्ये अग्नी आहे, या शरीरामध्ये वायू आहे, या शरीरामध्ये आकाश तत्व आहे, या शरीरामध्ये जलतत्व आहे, या शरीरामध्ये आकाश तत्व आहे. तर अशा पद्धतीनं जेव्हा आपल्या पूर्ण या शरीरामध्ये हे पंचमहाभूत आहेत, तर या पंचमहाभूतांसोबतच आपल्याला कर्मेंद्रिय आणि ज्ञानेंद्रिय, जसं मी डोळ्यानं पाहिलं तर मला त्याचं ज्ञान होतं, तर ते आपलं डोळ्यांचं ज्ञानेंद्रिय झालं. डोळा हा एक ज्ञानेंद्रिय झाला. असे ज्ञानेंद्रिय आहेत. म्हणजे आपल्याला एखादी वस्तू दिसली आणि समजा जेवण करायचं आहे, तिकडं आपलं ताट दिसलं किंवा आपल्याला काही गोड पदार्थ दिसला, तर आपली नजर तिकडे गेली, डोळ्यानं ते आपल्या त्याचा अनुभव घेतला आणि मग आपल्या कर्मेंद्रियाने म्हणजे आपल्या हाताने आपण तिकडे जाऊन पुढचं कर्म केलं. अशा पद्धतीने हे स्थूल शरीर आणि कर्मेंद्रिय आणि ज्ञानेंद्रिय यांचं कॉम्बिनेशन हे कंटिन्यू चालू असतं. आणि मग आपण या भौतिक जगामध्ये प्रत्येक गोष्टीचा उपभोग घेऊ शकतो. ही झाली भौतिक शरीराची आणि फिजिकल शरीराची माहिती. सूक्ष्म शरीरामध्ये काय होतं? सूक्ष्म शरीरामध्ये आपला प्राण, जसं आपण श्वास घेतो, हा जो श्वास आहे, जसं आपल्या शरीरामध्ये डिफरंट नाडी चॅनल्स आहेत प्रत्येकी, याचं परम्युटेशन, कॉम्बिनेशन या गोष्टी होतात. तर आता हे जे आपण म्हणतो की माझ्या शरीरामध्ये प्राण, तर किती प्राण आहेत किंवा किती वायू आहेत? तर दशवायू आहेत, वेगवेगळे नाडी चॅनल्स आहेत आणि चक्र आहेत. तर हे आपल्या ॲस्ट्रल बॉडी म्हणजे सूक्ष्म शरीरावर कार्य करतात. आणि कारण शरीर म्हणजे काय? तर कॉझल शरीर बॉडी म्हणजे काय? तर कॉझल बॉडीमध्ये आपल्याला की जे इम्प्रेशन्स, इम्प्रिंट किंवा जे आपल्याला आपण मेमरीज घेऊन आलेलो आहे जन्मोजन्मांतरीच्या. म्हणजे काही जण म्हणतात मला पाण्याची भीती वाटते, काही जण म्हणतात मला अग्नीची भीती असते. भलेही त्यांचं ह्या पाण्याशी किंवा अग्नीशी या जन्मात काही संबंध आलेला नसेल, परंतु जी काय जुनी आठवण, मेमरी असेल ते ते घेऊन आलेले असतात. तर अशाच पद्धतीनं आपण या भौतिक जगामध्ये स्थूल, सूक्ष्म आणि कारण या तीन स्तरावर दैनंदिन जीवन जगत आहोत. मग आता याचा आपल्याला धारणेमध्ये काय फायदा होणार आहे? जसं मी सांगितलं की आता एखाद्याला मागच्या जन्मी पाण्यापासून काहीतरी एक वाईट अनुभव आहे, परंतु तो या जन्मात पण आहे. तो कसा क्लीन करू शकतो? तर आपण ह्या ध्यान धारणेच्या मार्गाने क्लीन करू शकतो. म्हणजेच कसं? आपण जर चक्र ऍक्टिव्हेशन केलं, आपलं नाडी चॅनल्स क्लीन केले, नाडी चॅनल ऍक्टिव्हेट केले आणि धारणा केली, तर आपण सूक्ष्म लेवलला जाऊनही आपल्या शरीरामध्ये किंवा मनामध्ये येणाऱ्या ज्या वेगवेगळ्या भावना आहेत त्या आपण क्लिअर करू शकतो. तर अशा पद्धतीनं आपण आज स्थूल, सूक्ष्म आणि पर అపానాయుషన్ మూలాధార येस. तर या అపానాయుషన్ మూలాధార ధ్యానాయుషన్ స్వాధిష్టాన సమానాయుషన్ మణిపురః ప్రాణాయుషన్ అనాహత అండ్ ఉదానాయన్ విశుద్ధి. येस गुरुजी. तर हे जे दशवायू आहेत, तर हे दशवायू कुठे आहेत?
तर हे दशवायू आहेत. तर त्याच्यामध्ये जे मेन पंचवायू आहे, तर पंचवायूमध्ये जसं सांगितलं की मूलाधार चक्र आहे, तिथे अपाना आहे. त्याच्यानंतर मग समाना जे आहे ते मणिपूरका चक्रामध्ये आहे. प्राण हृदयाजवळ आहे. उदाना जो आहे तो आपल्या विशुद्धी चक्रामध्ये आहे. अशा पद्धतीने पंच वायू जे आहेत ते आपल्या शरीरामध्ये कार्य करतात आणि त्या प्रत्येकाचं एक एक विशिष्ट कार्यानुसार ते आपल्याला, जसं समानाचं अन्न पचवण्यासाठी आहे, अपानाचं जे आहे तर आपल्या शरीरामधली जे एक्सक्रिटरी ऑर्गन आहेत आपल्या शरीरामधनं मलमूत्र बाहेर काढण्यासाठी त्याचा उपयोग होतो. उदानामध्ये आपलं कम्युनिकेशन, बोलण्याची पद्धत किंवा आपली स्पीच यावर त्याचा इफेक्ट येतो. तर अशा पद्धतीनं ह्या सूक्ष्म शरीरावर आपण का ध्यान धारणा करणार आहोत. तर आता हे लक्षात आलं असेल की पहिलं जे शरीर आहे ते फिजिकल बॉडी, इंग्लिश ॲस्ट्रल बॉडी, अँड लास्ट वन इज अ कॉझल बॉडी. स्थूल शरीर, सूक्ष्म शरीर आणि कारण शरीर, अशा या तीन स्तरावर आपल्याला धारणा करायची. या प्रत्येक शरीराचं ध्यान करायचं आहे आणि त्याचे वेगवेगळे अनुभव, आपल्या शरीरामध्ये कुठे ऊर्जेचा प्रवाह किंवा काय आपल्याला जाणवतो त्या पद्धतीने आपल्याला करायचं आहे. तर जास्त न वेळ घेता वी विल स्टार्ट द मेडिटेशन. सो आता आपण सर्वांना माहित आहे, जे जुने आहेत त्यांना आणि की आपण आता पहिले ध्यानासाठीची तयारी करूयात. आणि ध्यानाची तयारी झाली की मग आपण वन वन शरीराचं ध्यान करणार आहोत. सो फर्स्ट वी विल प्रिपेअर अवर सेल्फ फॉर द ध्याना. वी विल डू द प्रिपरेटरी नाडी शोधना अँड मुद्राज, followed by we will do the three bodies meditation. As we know, it is a physical, astral, and causal body. Awesome. So we will start with the blessings of Guruji. We will start our meditation. Gum Gurubhyo Namaha. Gangana Vigneshwaraya Namaha. Om Shivaya Namaha. Now we will do head rotation. Front and back. स्लोली मानेची हालचाल करायची आहे. शरीर शिथिल, ज्या आसनामध्ये आपल्याला बसता येते त्या आसनामध्ये बसा. पायाला मुंग्या आल्या किंवा काय आल्या तर पाय सरळही करू शकता. पुढे पाठीमागे हाताची चिन्ह मुद्रा आहे. आज सगळ्या ध्यानामध्ये हाताची चिन्ह मुद्रा असणार आहे. इंडेक्स फिंगर आणि थंब, बाकीचे सगळे बोट सरळ, गुडघ्यांवर हात. फ्रंट, बॅक, बॅक. लेफ्ट अँड राईट. उजवीकडे आणि डावीकडे संथ गतीने मान, खांदे शिथिल. गोलाकार घड्याळाच्या काट्याच्या दिशेने, डावीकडून उजवीकडे गोलाकार.
उजव्या बाजूने. मानेची हालचाल झाल्यानंतर गोलाकार स्थितीमध्ये आता आपण करणार आहोत डोळ्यांची हालचाल. वर खाली डावीकडे उजवीकडे. ज्या नवीन आहेत दे कॅन फॉलो द थंब. डोळ्यांची हालचाल अप अँड डाऊन, अप डाऊन, वर खाली, वर खाली, वर खाली, वर खाली, वर खाली, वर खाली, वर खाली. राईट, सेंटर, लेफ्ट, राईट. उजवीकडे, डावीकडे पूर्ण डोळा फिरवायचा आहे. राईट अप, लेफ्ट डाऊन. उजव्या बाजूला वर, डाव्या बाजूला खाली. तिरपा. लेफ्ट साइड, लेफ्ट अप, राईट डाऊन. डाव्या बाजूला वर तिरप, उजव्या बाजूला खाली तिरप्या दिशेने. आता गोलाकार घड्याळाच्या काट्याच्या दिशेने पूर्ण एक मोठा गोल डोळ्याचा करायचा आहे. आपला अंगठा फॉलो करायचा आहे. आणि जर डायरेक्ट आपल्याला लक्षात येत असेल की गोल आपण भुवया डोळ्यांची बुबुळ फिरवू शकतो तर ते डायरेक्ट करू शकता. 1 2 3 4 5 6 7 8 9. ऑपोजिट डायरेक्शन. विरुद्ध दिशेने गोलाकार. 1 2 3 4 5 6 8 9 10. सर्व बाजूनी डोळ्यांची हालचाल झाल्यानंतर आता आपण करणार आहोत नाडी शोधना. नाडी शोधनामुळे आपली डावी नाडी उजवी नाडी या दोघांचा बॅलन्स होईल. अंगठ्याने उजवी नाकपुडी बंद करायची आहे. डाव्या नाकपुडीने श्वास घ्यायचा आहे. श्वास घेताना आवाज आला तरी चालेल, सोडताना आवाज न येता श्वास सोडायचा. नाउ वी आर डुईंग अ नाडी शोधना. क्लोज द राईट नॉस्ट्रिल. इनहेल फ्रॉम द लेफ्ट. काउंट द नंबर 1 to 4. Exhale from the right. Count the number 1 to 8. Inhale from the right.
Exhale from the left. This is one आवर्तना. डाव्या बाजूने श्वास घ्यायचा, 1 ते 4 अंक मनात मोजायचे आहेत. 1, 2, 3, 4. उजव्या बाजूने सोडायचे, 1 ते 8 अंक. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8. उजव्या बाजूनेच श्वास घ्यायचा आहे, 4 अंक मनात. 1, 2, 3, 4. डाव्या बाजूने सोडायचे आहे, 1 ते 8 अंक म्हणत आवाज न करता. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8. आपल्या आपल्या गतीने चालू ठेवायचं आहे. श्वास शांत होईपर्यंत मिनिमम 3 मिनिटं आपण हे करणार आहोत. आफ्टर एक्झिलिंग फ्रॉम द लेफ्ट नॉस्ट्रिल वी कॅन स्टॉप. डाव्या नाकपुडीने श्वास सोडून आपण नाडी शोधना थांबवणार आहोत. आपण यामध्ये एक लक्ष ठेवायचं आहे. डाव्या बाजूने सुरुवात केली श्वास घेऊन आणि डाव्या बाजूने श्वास सोडत हा नाडी शोधना प्राणायाम पूर्ण करायचा. आता आपण करणार आहोत तिन्ही शरीराचं ध्यान, स्थूल शरीराकडनं सूक्ष्म शरीराकडे. नाउ वी आर मेडिटेटिंग ऑन 3 bodies, फ्रॉम फिजिकल टू ॲस्ट्रल टू कॉझल. हाताची चिन्ह मुद्रा, इंडेक्स अँड थंब फिंगर. मंत्र इज ओम नमः शिवाय. आणि काय ध्यान करायचं आहे? वी हॅव टू मेडिटेट ऑन आवर ओन बॉडी. आपण आपल्या शरीरावरच ध्यान करायचं आहे. आणि हे शरीर नसून हे एक शिवरूप आहे. आणि आपल्या शरीरालाच आपण हे शिवाचं शरीर, देवाने दिलेलं हे शिवरूप आहे असं आपण आपल्या शरीराचं ध्यान करणार आहोत. आणि आपण मंत्र म्हणणार आहोत. सुरुवातीला 11 वेळेस मंत्र म्हणूया आणि मग ध्यान. ओम नमः शिवाय. शिवाय. ओम नमः
शिवाय। ओम शिवाय। ओम नमः शिवाय। ओम शिवाय। ओम नमः 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 शिवाय। ओम शिवाय। ओम नमः शिवाय. नमः शिवाय। नाउ मेडिटेट ऑन बॉडी. आपण आपल्या शरीरावर ध्यान करायचं आहे. शरीर शिथिल संथ, हाताची चिन्मुद्रा, मनामध्ये मंत्र चालू ठेवायचा आहे. शरीर शिथिल, शरीरावर ध्यान. भगवान महादेवाचे शिवरूप, मनामध्ये मंत्र ओम शिव नमः शिवाय. हे शरीर पंचमहाभूत, पृथ्वी, जल, अग्नी, वायू, आकाश यांचं बनलेलं आहे. ओम नमः शिवाय.
पायापासून डोक्यापर्यंत, डोक्यापासून शरीरामध्ये पूर्ण ध्यान, लक्ष केंद्रित. शिवाय नमः शिवाय. शरीराचे ध्यान, शरीर शिथिल, संथ श्वसन. आता आपण स्थूल शरीराकडनं सूक्ष्म शरीराकडे, आपल्या शरीराच्या बाजूला वेगवेगळ्या वलयांमध्ये असलेलं शरीर, सूक्ष्म शरीर, ॲस्ट्रल बॉडी, याचं ध्यान करणार आहोत. मेडिटेशन ऑन द मेडिटेशन ऑन द ॲस्ट्रल बॉडी. आपल्या शरीराच्या बाजूला असलेली ऑरा, आपलं वलय, याचे ध्यान. मंत्र म्हणूया. ओम शिवाय नमः. ओम शिवाय. ओम शिवाय नमः. 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 ओम शिवाय ओम शिवाय नमः. 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 शिवाय नमः. ओम शिवाय नमः. ओम शिवाय नमः. नऊ, आपल्या सूक्ष्म शरीराचे ध्यान. आपल्या शरीरापासून जेवढं दूरपर्यंत आपण आपल्या शरीराला पाहू शकतो, तेवढं आपल्या शरीरापासून दूरपर्यंत आपल्या शरीराचं वलय, याची अनुभूती घ्यायची आहे. नाउ मेडिटेट ऑन द ऑरा अराउंड आवर बॉडी. Expand the physical body into astral body.
स्थूल शरीराला सूक्ष्म शरीरामध्ये वाढवत न्यायचं आहे. म्हणजेच आपलं सूक्ष्म शरीर आपल्या शरीरापासून आणखीन मोठं मोठं जिथपर्यंत आपल्याला अनुभूती घेता येते तितकं आपण एक्सपांड करायचं. शरीराच्या अवतीभोवती असलेली ऑरा, वलय, कांती, प्रकाश, उजेड, मनामध्ये मंत्र चालू ठेवायचा आहे. ओम शिवाय नम. शरीराच्या आजूबाजूला पूर्ण ऊर्जेचं वलय, त्याचे वेगवेगळे रंग असू शकतात. शरीराच्या अवतीभोवती पूर्ण ऊर्जेचा प्रवाह. आपण स्थूल शरीराकडनं सूक्ष्म शरीराकडे प्रवास करतोय. नाउ द कंप्लीट ऑरा and astral projection around the body, meditating on astral body. Chant the mantra mentally. Now we will move from astral to causal body. आता आपण सूक्ष्म शरीराकडनं कारण शरीराकडेच, म्हणजेच अतिशय सूक्ष्म अशा कारण शरीराकडे, कारक शरीराकडे आपण ध्यान करणार आहोत.
आपलं शरीर आता इतकं एक्सपांड करायचे, बाहेर घेऊन जायचे की आपण पूर्ण विश्वामध्ये सगळीकडे आपल्या शरीरामधनं ती ऊर्जा, आणि आपण त्या विश्वाचाच एक भाग आहोत, या ऊर्जेचाच एक भाग आहोत, असं ध्यान आपल्याला करायचं. आपल्या या शरीराचं ऑराचं पूर्णपणे एक्सपान्शन. आपलं शरीर पूर्ण सूक्ष्म सूक्ष्म होत पूर्ण या विश्वामध्ये पसरलेलं आहे, असं आपण कारण शरीराचं ध्यान. Now meditating on causal body, expanding aura as much as possible as it is occupying the universe. Mantra is Om Shiva Shiva. Om Shiva Shiva. Shiva Shiva. Om Shiva Shiva. Shiva Shiva. Om 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 Shiva Shiva. Shiva. Om Shiva Shiva. Shiva Shiva. Om Shiva Shiva. Now meditate, expand the aura as much as possible. आपल्या शरीरामधनं पूर्णपणे शरीर बाहेर वाढवत वाढवत जितकं जास्त जाऊ शकतो, आणि या पूर्ण विश्वामध्ये चराचरामध्ये आपण पोचलेलो आहोत असं ध्यान करायचं आहे. मनामध्ये मंत्र जाप चालू. ओम शिव शिवा. हाताची चिन्मुद्रा, अंगठा आणि तर्जनी एकत्र, बाकीचे बोट सरळ. शरीर शिथिल.
ओ शिव शिवा. पूर्ण विश्वव्यापक आपल्या शरीराचं आपण पूर्ण शरीर विश्वात फैलवलेलं आहे. अं, आपल्या व्यापक शरीराला हळूहळू हळूहळू ॲस्ट्रल रूपात म्हणजे सूक्ष्म शरीरात आणि सूक्ष्म रूपातनं आपल्या स्थूल शरीराकडे घेऊन यायचं आहे. सावकाश हळूवार आपलं शरीर आकुंचन करत आपलं लक्ष आपल्या हाताच्या बोटांकडे, पायाच्या बोटांकडे आणि श्वासाकडे. Now slowly we will move from meditative state to the present state. Divert our attention from expanded aura. Now move towards a physical existence. Slowly focus your concentration and mind on the fingers of the hand and feet. Slowly come to the present state. आपल्या आपल्या यथाशक्तीने सावकाशपणे ध्यानातनं जागृत अवस्थेमध्ये यायचंय. काही गडबड करायची नाहीये. अचानकपणे डोळे पण उघडायचे नाहीयेत. सावकाश आपण जागृत अवस्थेत आल्यानंतर दोन्ही हात एकमेकांवर घर्षण करत दोन्ही हात चेहऱ्याच्या समोरून सावकाश फिरवत सावकाश डोळे उघडायचे. Once slowly open the eyes. अविनाश सर, आपला अनुभव सांगावा. प्रणाम गुरुजी. प्रणाम. पहिलं ध्यानाच्या वेळेस असं जाणवलं की कोणीतरी असं रुद्राक्ष घातले आणि हे असं बसले ध्यानाला. म्हणजे असं पहिलं आपण हे केलं होतं. येतो आवाज sir? हा, थोडं मोठ्याने. हा. हा, पहिलं पहिलं ध्यान आहे ना sir. त्यावेळेस असं बसलेलो त्यावेळेस जाणवलं की रुद्राक्ष घालून भस्म लावून असं बसलेलं आहे. समोर अरे, पण तसं दिसत होतं आणि असं पण. ओके. आणि स्वतःलाही रुद्राक्ष घातल्यासारखं वाटत होतं आणि ध्यान लागत होतं. हा. हम्म. आणि दुसऱ्या ह्याच्यामध्ये मग म्हणजे अं, असं मोठं मोठं होत गेलं वाटलं म्हणजे असं. आणि तिसऱ्यामध्ये म्हणजे एक एवढं काही जाणवलं नाही पण शांत वाटलं आणि डोळे वगैरे उघडूशी वाटत नव्हते. Okay. Guruji, in a first physical level, he experienced his himself wearing the Rudrakshas and Bhasmas on the body. Shivarupa body is experienced. And after that, he felt like body is expanding in astral projection. And in the third state, he feel calm and not able to come out of the meditation. Okay. Mallar. नमस्ते गुरुजी. नमस्ते सर. सर, आज खूप छान वाटलं. आणि म्हणजे ह्याच्यातनं ऍस्ट्रल बॉडी मध्ये जाताना असं वाटलं की म्हणजे असा थोडा प्रकाश येत आहे असा. जेव्हा आपण याचे ऑरा म्हणतो तेव्हा असं वाटलं की थोडासा प्रकाशाची अनुभूती झाली. आणि असं एक आज एक वेगळाच ऑरा असा एक्सपिरियन्स झाला मला. Good.
In astral body, he experienced the light around it, and different kind of aura is also felt around. A very different astral connection he find out today. You are mute, Guruji. Yes, astral expansion is there, and you will see colors of the Adaras also. Oh, which कुठला कलर दिसला तुला काही स्पेसिफिक? तर असं सूर्यप्रकाशासारखं वाटतं. Okay, very म्हणजे bright and white light he experienced. Yes, that is also possible. Okay, okay. Uh, one had joined Stern. Can you please share your experience? He may be in mute. Ask him to unmute. Okay. Some Stern Christina, madam, can you please share your experience? Unmute and speak. Hello. Yes, yes. Hello, yes. Okay. Uh, I must say I also have joined for the first time, but I could not meditate. I have looked what you have done, rotation of head and all these things, but I'm with children, so I could not do the meditation now. Sorry. Have you heard me? Yes, yes. We are able to hear you. Heard you. Okay. Good you joined. Welcome to this. I'm just beginner, sir. Okay. Welcome to this meditation group. We will share the recording on the group also. So you can meditate Yes. on as per your time First time. and for your First convenience. time. Yes. And Okay. our Guruji is Shivarajan Guruji. He is with us and he blesses us with the his energy. Yes, thank you. Thank you. Welcome. Welcome. Nitanjana madam. नितंजना ताई. बाळा थांब आता 5 मिनिट. कॉर्नर कॉर्नर अथर्व. Sir, good evening. Good evening, Guruji. Namaskaram. नमस्कार. Sir, this was my first experience, and right now I feel very calm. Regarding my experience when we were in astral meditation, when we were doing meditation for astral body, that time while meditating, initially it was all dark for me, but later on I started experiencing some kind of blue color lights. And when we expanded from astral to causal body, at that time I was experiencing some kind of illumination, like sunlight is there also, and that was the moment when I started feeling calm. And I personally feel that that was my deepest stage of meditation. This was my first day today, but right now I feel very calm. I'm very happy right now. Okay, right. Okay. The blue color is indicating Okay. Blue is also blue, golden, and white are all good. all good color. Okay, okay. These are chakras color, right, Guruji? Yeah, blue is Visuddhi and above Visuddhi Above. color. Okay, higher chakras are. Yes, yes. ओके ओके गुरुजी. आयपॅड ला कोण आहेत? नाव नाही टाकले. सॉरी, मी अभिषेक सर, अभिषेक नागरगोजे. हा नमस्कार हा सर. अभिषेक बोल. हा जेव्हा आपण फर्स्ट फेज मधून सेकंड फेज मध्ये जात होतो त्यावेळेस असं बॉडी अशी ऑसिलेट झाल्यासारखं फील होत होतं. आणि ज्यावेळेस एकदा रिटर्न येत होतो आपण त्यावेळेस पण अशी बॉडी अशी ऑसिलेट झाल्यासारखं फील होतं. म्हणजे असं काहीतरी मागं पुढे अशी बॉडी ऑटोमॅटिक ऑसिलेट होते. स्टार्टिंगला मेडिटेशन ज्यावेळेस आपण सेकंड फेज मध्ये गेलो आणि ज्यावेळेस लास्ट फेज मधून वापस डबल रिटर्न येत होती बॉडी त्यावेळेस पण अशी बॉडी अशी ऑसिलेट झाल्यासारखं फील झालं.
he experienced the oscillations from moving from one body to others. When entering from one body to other, he experienced that oscillations. Okay. प्राची, तुम्ही केलंय आज? रामदादा? नमस्ते. नमस्ते. येस, ऐकू येते, मला बोला. एकदम लाईट वेट शांत असं वाटतंय आणि रोजच्या धक्काबुक्कीच्या ह्याच्यातून डिस्कनेक्ट होऊन कुठेतरी बुद्धीला डोळ्यांना असं एकदम कूल आणि शांत वाटतंय. काही काही वेळेस तर मला मध्ये डुलकी पण लागली, जेव्हा तुमचा आवाज परत आला तेव्हाच मी परत कनेक्ट झालं. असं एकदम कूल आहे तसं. Okay. Completely disconnected from the physical world, experienced very coolness on the body, face, eyes, everything is got relaxed. In between, he went into the trance, and after hearing the voice, he came back to the present meditation. Okay, good. प्राची, आपणाला काही सांगायचे? डीके सर? हा, अनम्यूट अनम्यूट करा. ते खाली एक बटन आहे, ते अनम्यूट करा, अनम्यूट खाली. हा, खाली एक बटन आहे उजव्या बाजूला, तिथे क्लिक करून अनम्यूट करा, म्हणजे तुमचा आवाज आम्हाला येईल. हा, बोला. हा, हा, एकदम शांत वाटलं आणि सगळी शरीराची हालचाल एकदम व्यवस्थित वाटली आणि एकदम एकदम अशी एकदम जसं आपण एखाद्या स्मशानात बसलेलो आहे तर एकदम शांत आणि काय आवाज नाही काय नाही, एकदम एकदम रिलॅक्स वाटलं सर. एकदम एकदम टोटल रिलॅक्स आणि सगळं डोळ्यापुढे असं एकदम हे वाटतं की काय काहीतरी काळोख आहे आणि आपल्याकडे कोणीतरी बघत आहे किंवा कोणीतरी आपल्याकडे बघत आहे की हा कोण काय करतोय, असं म्हणजे एवढं स्तब्ध झालो सर मी, एकदम एकाग्र झालो होतो. too much of calmness, and he experienced very, very silence inside. ओके. ओके, प्राची, काही सांगायचंय? नितंजनाताई? ठीक आहे, आता ध्यान मंत्र घेऊन थांबूयात. गुरुजी विल बी ब्लेसिंग अस फ्रॉम न्यू फॉर टुमारो ऑनवर्ड, द Yeah, मराठी न्यू yeah. इयर. Happy New Year. Happy New Year. Happy New Year. We'll do the mantra. Om Asato Ma Sadgamaya Tamaso Ma Jyotirgamaya Mrityorma Amrutam Gamaya. Om Shanti Shanti Shanti. Om Tiruchitrambalam. Tiruchittambalam, Tiruchittambalam.